बघा क्वेश्चन 2 आपण चालू करतोय. सगळ्यात पहिले आपण लिहूया LHS. शो दॅट सांगितलंय LHS इज इक्वल टू RHS दाखवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर ह्या केसमध्ये काय होईल बघा. कॉस ऑफ 24 पहिले आपण LHS लिहून घेऊ. कॉस ऑफ 125 प्लस कॉस ऑफ 204 प्लस कॉस ऑफ 300. आता पहिले दोन जर बघितले ना तुम्ही, ते स्वतः 90 पेक्षा लेस दॅन आहे. 24 डिग्री आणि 55 डिग्री. त्याच्यामध्ये आपण काही चेंजेस करून काही उपयोग नाही. हा 90 पेक्षा जास्त आहे, पण 180च्या भाषेत त्याला लिहिता आलं तर चांगलं आहे. त्याच्या मागचं रिझन काय माहिती का, 180ला कॉसला कॉसच राहील. बघा आपण सगळ्यांना आहे ना पाय किंवा 2π म्हणजे 180 आणि 360 ह्या भाषेत लिहिता येते का त्या अँगल्सला बघू, कारण कॉसचं कॉस राहील तिथे. आलं लक्षात. बघूया काय टर्म येते इथे. बघा कॉस ऑफ 24 कॉस ऑफ 55 डिग्री प्लस कॉस ऑफ 180 पेक्षा कमी म्हणजे 180 मधून काहीतरी मायनस करावं लागेल. बघू किती येतं ते. कंटिन्युएशनमध्ये लिहितो, तुम्ही वाटलं तर खाली लिहा. कॉस ऑफ 180 पेक्षा जास्त आहे म्हणजे 180 प्लस काहीतरी करावं लागेल. आणि हा 180 पेक्षा जास्त आहे पण 360च्या जवळ आहे, त्यामुळे मी याला 360मध्ये लिहितो. 360मधून काहीतरी मायनस करावं लागेल. हा तर लगेच कळतोय. 360मधून 60 गेले का 300 उरेल. बरोबर आहे. ठीक आहे. 204 180 प्लस किती करावे लागतील तुम्हाला, किती 24 करू आपण त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर 180मधून किती मायनस केले का 125 भेटणार 55. किती असंच काय केलं हे बघा. हा 55 याला रिसेंबल करतोय, हा 24 याला रिसेंबल करतोय. याचं काहीतरी पुढे कॅल्क्युलेशन होईल म्हणूनच आपण 180 आणि 2πच्या भाषेत लिहिलं त्याला. ठीक आहे. आता बघा इथे काय होणार आहे, याला मी 60 नीट लिहितो. बघा नेक्स्ट स्टेप. कॉस ऑफ 24 कॉस ऑफ 55 कॉसचा राहणार कॉस 55 प्लस का मायनस बघू. 180 म्हटलं का कॉसचा राहणार कॉस 24 प्लस का मायनस बघू. 360 पायचा मल्टिपल कॉसचा राहणार. अरे उठ रे, ऐ उठ. नुसते डोळे बंद नव्हते, असा गोल गोल फिरायला लागला होता. 360 म्हटलं का कॉसचा राहणार कॉस 60. का काल आपण मागच्याच लेक्चरला बघितलं. 180 पायचा मल्टिपल 1π 2π 3π 4π ऑड किंवा इवन. साईनचं साईन कॉसचं कॉस टॅनचं टॅन कॉटचं कॉट कोसेकचं कोसेक सेकचं सेकच राहणार. फक्त प्लस का मायनस आपल्याला ठरवायचं याला. आता याच्यासाठी बघू, पहिल्या याच्यासाठी बघू. 180 मायनस सेकंड क्वाड्रंट कॉस कसा आहे नेगेटिव्ह. हा पण 180 प्लस थर्ड क्वाड्रंट इथं मग कॉस कसा आहे, इथं सगळे पॉझिटिव्ह, इथं साईन आणि कोसेक, इथं टॅन आणि कॉट. ठीक आहे. 360 मायनस इथे कॉस कसा आहे फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. कसा आहे पॉझिटिव्ह. विच इज इक्वल टू बघा इथे जर बघितलं प्लस 24 मायनस कॉस 24 प्लस कॉस 55 मायनस कॉस 55 कॅन्सल. कॉस ऑफ किती आलं कॉस 60 किती आहे 1/2 विच इज इक्वल टू हेन्स अवघड आहे का. ठीक आहे. फक्त त्याला कन्वर्ट करायचं होतं, दॅट्स इट, बाकी काय नाही. नेक्स्ट बघू. नेक्स्ट क्वेश्चन इथे काय आहे
बघा क्वेश्चन नीट बघा, एल एच एसला काय काय दिलं आहे, आर एच एसला काय काय दिलं आहे. मायनस साईन पण आहे तिथे. त्या मायनस साईनचं काय करायचं आहे, मायनस साईन कशामध्ये मर्ज होते, मायनस साईन कशामध्ये मर्ज होत नाही. प्रत्येकाची व्हॅल्यू आपण काढू, ती त्याच्यामध्ये आपल्याला पुटअप करायची. चला एल एच एस घेऊ, बघू सॉल्व करू एक एक आपण. एवढं अवघड नाही जाणार तुम्हाला. सगळ्यात पहिले आपण घेऊया सेक ऑफ 840 डिग्री कॉट ऑफ -945 डिग्री प्लस साइन ऑफ 600 tan ऑफ -690 डिग्री. यात काय अडचण आहे, तुम्ही दोघं जण पुढे या बसायला. तू तिकडे बस, तिकडे जा. तू इथे, तू तिकडे जा मागे लास्टला एकदम तिकडे. यस, तू इथे बस. आणि बघा याला म्हणूया इक्वेशन 1. प्रमोशन झालंय तुमचं. तू लास्टला जा रे, तू बस इथे, बस इकडं, तिकडे तिकडे एकटा बस. बघा लक्ष द्या, एक एक व्हॅल्यू काढून याच्यात टाकून देऊ. नाव सेक 840. मागच्या लेक्चरला आठवतं का काय केलं होतं, याला 3 हे बघा 840 -360 करा, किती उरणार आहे 0. इथं 7, इथे 14, 8 तर उरले 4. याच्यातून अजून 360 जातील, घालूया 0 2 1. याच्यातून 360 जात नाही. मग याला पहिले आपण लिहूया किती, सेक ऑफ किती आहे, दोनदा 360 घालवलेत आपण, प्लस उरले किती सेक 120. प्लस का मायनस नाही बघायचं, हा 90 पेक्षा कमी पाहिजे तेव्हा बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तेव्हाच, त्याच्या आधी इथं साईन बघायची नाही. याच्यातून आता काय जाणार, क्वाड्रंटल अँगल 90 जाणार, उरणार किती 30. मग आता मी याला लिहितो सेक ऑफ किती बघा 90 + 30. सेकचं काय होईल रे 90 साठी, काय कोणती जोडी आहे, सेकची कोसेक आहे. 1/cos आहे आणि 90 साठी कोण आहे कोसेक ऑफ 30. आता प्लस का मायनस आता बघायचा. आता अँगल सेकचं झालं कोसेक 90 मुळे. ठीक आहे, आणि हा 30. हे बघा 90चा ऑड मल्टिपल 90 270 म्हणजे π/2 3π/2 5π/2. त्यावेळेला साईनचं होतं कॉस, कॉसचं होतं साईन, टॅनचं होतं कॉट, कॉटचं होतं टॅन, सेकचं होतं कोसेक, कोसेकचं होतं बघा सेकचं कोसेक केलं, अँगल तसाच 90 असल्यामुळे. आता प्लस का मायनस आपल्याला ठरवायचं नेहमीप्रमाणे. 90 प्लस इथं कोसेक किंवा हे बघा चुकून तुम्ही कोसेक बघितलं, अरे कोसेक तर इथं पॉझिटिव्ह, इथं प्लस लिहाल. कोसेक नाही बघायचं, आधीचं बघायचं. सेक तिथं कसं आहे ते लिहायचं आहे तुम्हाला. हे सगळ्यात पहिले डोक्यात ठेवा तुम्ही. म्हणजे बघा विच इज इक्वल टू मायनस कोसेक 30 किती रे, कोसेक डायरेक्ट नाही आठवणार. कोसेक म्हणजे 1/साइन. कोसेक 30 म्हणजे 1/साइन 30. साइन 30 किती असतो 1/2. तो 2 वर गेला, याची व्हॅल्यू आली 2, बाहेरची मायनस साइन. सगळ्या व्हॅल्यूज काढायच्यात बरं का आपल्याला, अशा 4 आहेत. बघा पुढची कोणती आहे, कॉट ऑफ -945. पहिले साइन बाहेर काढून घ्या, मायनस कॉट ऑफ 945 डिग्री. एक गोष्ट लक्षात घ्या, स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट याच्यामध्ये मायनस साइन बाहेर येऊन जाते, आतमध्ये मायनस थिटा असेल तर मायनस बाहेर येतो. फक्त कोणाला येत नाही, कॉस आणि सेक कोणाला येत नाही. बाकीच्यांना दरवेळेला मायनस साइन इथं दिसली का बाहेर लिहायची. फक्त लक्षात ठेवा कॉस ऑफ मायनस थिटा घेतला का मायनस साइन मर्ज,
आणि तसं सेकला त्याच्या उलट जो येतो प्लस सेक, या दोघांना डायरेक्ट मायनस साईन काय करायची, मर्ज. बाकीच्यांच्या वेळेला मायनस साईन काय काढायची, बाहेर. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी लिहिलेला आहे. ठीक आहे, बघा इथं काय व्हॅल्यू लिहायची, सगळ्यात पहिले बघा 945 मायनस 365, इथं 8, इथं 14, 8 इथं उरले 5, मायनस 360, 5 2 2, अजून 360 जात नाही. 180 जाऊ शकतील, पण 180 तसं नाही करायचं, पहिले लिहून घ्यायचं आहे 360चं लिहून घ्यायचं, मायनस कॉट ऑफ 2 टाइम्स ऑफ 360, उरले किती, याचं कन्वर्जन साईन चेक करायचे नाही कारण अँगल त्याच्यापेक्षा मोठा आहे, मायनस कॉट ऑफ 180, 270 जात असता तर तो घातला असता, पण तो त्याच्यापेक्षा मोठा आहे ना, मग 180चा विचार करणार. प्लस बघा 180 यातून घालवले, 5 इथं 1, इथं 12, 45, मायनस साईन कॉटचं 180 असल्यामुळे पायचा मल्टिपल, पाय 1 पाय 2 पाय 3 पाय, कॉटचं राहणार कॉट 45. आता हा 90पेक्षा लेस दॅन आहे, अँगल साईनचा विचार करू. सर मायनस साईन दिली ना, ती बाय डिफॉल्ट आलेली, याची स्वतःची, आता याला मी ब्रॅकेट टाकतो, याची स्वतःची काय येते ते बघू. ठीक आहे, बघा 180 प्लस थर्ड क्वाड्रंट, तिथं कॉट कसा आहे, पॉझिटिव्ह. तुम्ही म्हणून सर याला प्लस करा, नाही हा मायनस बाहेरचा आहे. आता याच्या व्हॅल्यूला इथं कोण आला आहे, प्लस, प्लस इंटू मायनस मी लिहितो, मायनस कॉट ऑफ 45, आणि कॉट ऑफ 45 किती आहे, टेबलमध्ये बघा किती आहे, 1 आहे. कॉट ऑफ 45 किती आहे, 1 आहे. ठीक आहे, नाही जमलं तर काय करायचं, कॉस 45 अपॉन साइन 45, कॉस 45 1/√2, साइन 45 1/√2, दोघं कॅन्सल, उरला 1, ही बाहेरची मायनस साईन. ठीक आहे, ही एक टर्म आली. त्याच्यानंतर बघा पुढे कोण आहे, साइन ऑफ 600, लगेच नाव साइन 600, बघा 600चं काय होणार आहे, 600 मायनस 360 किती उरले, इथे 5, इथे 9, इथं ठीक आहे, नाही इथं 10 येणार, हां हे 0, 10 मायनस 6 4, इथे 2, 360 प्लस 240, 360मुळे साईनचं राहणार साईन, 240 अँगल असल्यामुळे साईन बघू नका प्लस का मायनस. याला परत काय लिहिणार आपण, 180 प्लस किती लिहायचं, चला 180 यातून गेले तर किती उरणार, 60 उरणार, प्लस 60 करू, साईनचं साईन 60 180मुळे, हां प्लस का मायनस, हे बघा 180 इथपर्यंत आलो, पुढे 60 थर्ड क्वाड्रंट, तिथं साईन कसा आहे, विच इज इक्वल टू मायनस साइन 60√3 बाय, दिस इज साइन ऑफ 600. त्याच्यानंतर कोण आहे बघा, ते लिहायचं आपल्याला, कॉट ऑफ मायनस 945, हां इथंच लिहिलं असतं, बरं ठीक आहे राहिलं ती जागा, टॅन ऑफ मायनस 690. नाव टॅन ऑफ मायनस 690, मायनस साइन टॅनच्या वेळेला आपण बाहेर काढतो, विच इज इक्वल टू मायनस टॅन ऑफ 690 मायनस 360, उरले किती 330. ठीक आहे, अजून 360 जाऊ शकत नाही, मग याला आपण काय करू, 360 प्लस 330, 360 असल्यामुळे इथं साईनचा विचार नसतो करायचा, विच इज इक्वल टू मायनस, आता 270 येईल बरं का, 270 प्लस, कारण क्वाड्रंटल अँगल कोणते कोणते, 0 90 180 270 360, जेवढा मॅक्झिमम त्यातून जाऊ शकतो तेवढा आपण क्वाड्रंटल अँगल मायनस करतो, जेवढा मॅक्झिमम जाईल, 90 जात असेल 90, 180 जात असेल 180, 270 जात असेल तो, जेवढा मॅक्झिमम जाईल तेवढा. मग हा 0, इथं 2, इथं 13, इथे 6, प्लस किती आले हे
60. पुढे बघा, देअरफोर tan ऑफ -690 काय येतोय बघा, मायनस साईन बाहेरची आहे, ब्रॅकेट यूज करू. 270 हे बघा 270 हे बघा π/2 म्हणजे 90 90 90 90 3π/2 ऑड मल्टिपल ऑफ π/2. टॅनचं पहिली गोष्ट काय होणार आहे, कॉट हा अँगल 60. आता विचार करायचा इथं प्लस द्यायचं आहे का मायनस. बघा 270 3π/2 1π/2 2π/2 3π/2 270 त्याच्यात प्लस इथे टॅन कसं आहे, इथे टॅन मायनस आहे, म्हणजे याचं स्वतःची जी साईन आहे ती कोणती आली, मायनस मायनस काय झालं प्लस कॉट ऑफ 60. आणि कॉट 60 काय, हे बघा आठवत नसेल तर काय, कॉस 60 अपॉन साइन 60. कॉस 60 किती होता आपला 1/2. कॉस 60 किती आहे 1/2 अपॉन √3/2. 2 2 कॅन्सल 1 अपॉन बघा ही काय आली तुमची कॉटची व्हॅल्यू. ठीक आहे, हे कसं आलंय का, ही मायनस साईन तशीच 3π/2 π/2चा मल्टिपल असल्यावर टॅनचं काय होतं कॉट, कॉटचं होतं टॅन, कॉट लिहिलं अँगल. आणि नेहमीप्रमाणे जसं चेक करतो तसं आपण चेक केलं 270 + 60 270 + 60 इथं टॅन कसं आहे निगेटिव्ह आहे, ती लिहिलं आपण साईन. हां आता म्हणायचं देअरफोर इक्वेशन 1 डायरेक्ट लिहू आपण LHS इज इक्वल टू, बघा कोण इथे पहिलं कोण आहे सेक ऑफ 840 किती आला आहे -2 इंटू कॉस ऑफ 945 किती आहे -1 -2 इंटू -1 त्याचे व्हॅल्यू येणार ना -2 इंटू -1 प्लस नंतर कोण आहे बघा इथे साइन ऑफ 600 टॅन ऑफ 690 दोघांचं मल्टिप्लिकेशन. साइन ऑफ 600 किती आलं आहे -√3/2 आणि याची व्हॅल्यू काय आली 1 काय होणार हे मायनस मायनस प्लस √3 कॅन्सल प्लस इंटू मायनस हे होणार -1/2 क्रॉस मल्टिप्लाय 4 - 1/2 दॅट इज 3/2. देअरफोर LHS इज इक्वल टू काय आलं तुमचं, हे तुम्हाला काय करायचं होतं प्रूव्ह, तुम्ही केलं. म्हणजे सिम्पल वेमध्ये, थोडं लेंदी आहे पण इझी आहे. ठीक आहे, 3 पैकी 3 मार्क पडणार. काल जसे आपण आधी एक एक व्हॅल्यूची म्हणजे एक एक टर्मची व्हॅल्यू काढून घ्या, काढली कधी त्याच्यामध्ये टाका, यू विल गेट ऑटोमॅटिकली आन्सर डायरेक्ट भेटणार जसं आपण आधी काढलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हे झाल्यावरती क्वेश्चन नंबर तुम्हाला बघायचा आहे 3rd. ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला 3rd बघायचा आहे. एक मिनिट, 3rd मध्ये बघा काय काय दिलं आहे, एकदम इझी, जास्त काय त्याच्यामध्ये आपल्याला असं टफ याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे, बघा कोसेक दिलेलं काय काय बघा तुम्हाला, कोसेक 90 - θ, साइन ऑफ 180 - θ, कॉट ऑफ 360 त्याचे फक्त आहे ना व्हॅल्यूज टाकायचे आहे. इतकं इझी तुम्हाला सांगतो. असं आलं का तुम्हाला 2 मार्क लिहू द्या नाही तर 3 मार्काला लिहू द्या, डायरेक्टली तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला फुल मार्क्स भेटणार. सगळ्यात पहिले आपण घेऊया LHS. कोसेक 90 - θ इंटू साइन ऑफ 180 - θ इंटू कॉट ऑफ 360 - θ अपॉन सेक ऑफ 180 प्लस θ टॅन ऑफ 90 प्लस θ साइन ऑफ -θ हे दिलेलं आहे. सरळ सरळ व्हॅल्यू लिहू ना. 90चा मल्टिपल, 90चा मल्टिपलच्या वेळेला कोसेकचं काय होणार आहे सेक θ प्लस का मायनस, प्रत्येकाचे साईन आता लिहा प्लस, कारण हे बघा 90 मायनस फर्स्ट क्वाड्रंट सगळेच पॉझिटिव्ह. ठीक आहे, नंतर पुढे बघा साइन ऑफ 180 - θ 180 म्हटलं का साईनचा राहतो
याला प्लस लिहायचं का मायनस लिहायचं आहे बघा 180 मायनस सेकंड क्वाड्रंट इथं पण साईन कसा आहे साईन कसा आहे ठीक आहे. नंतर कॉट ऑफ 360 मायनस 360 म्हटलं का कॉटचं राहणार कॉट अँगल आता साईन बघायची 360 मायनस फोर्थ क्वाड्रंट इथं कॉट कसा आहे डिवायडेड बाय सेक ऑफ 180 प्लस 180 प्लस हे बघा 180 असल्यामुळे सेकचं राहणार ही पहिली गोष्ट प्लस का मायनस बघा 180 प्लस प्लस इथे सेक कसा आहे मायनस tan ऑफ 90 म्हटलं का टॅनचं काय होतं 90 प्लस सेकंड क्वाड्रंट टॅन तिथं कसं आहे साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा फक्त कॉस आणि सेक मर्ज करतात बाकीचे बाहेर येतात ठीक आहे. ऑलमोस्ट एक्झाम्पल सुटल्यासारखंच आहे विच इज इक्वल टू सेक सेक कॅन्सल कॉट कॉट साइन साइन हे बघा वरच्या वरती बघू इथं मायनस साइन उरते -1 लिहू इथे बघा मायनस इंटू मायनस प्लस प्लस इंटू मायनस अगेन -1 हे झालं +1 विच इज इक्वल टू एक्सप्लेन करून 2-3 मिनटं लागले असतील पण हार्डली तुम्ही तुमच्या मनाने लिहिलं आहे तुम्हाला माहिती पटापट लिहाल आणि एका मिनिटात 2 मार्क दिसायलाच फक्त एवढं अरे याचं काय +1 कसं आणू कसं येणार आहे +1 याचं सॉल्व करत जायचं आहे फक्त बाकी काहीच करायचं नाही ठीक आहे. ओके चला दिस इज LHS इज इक्वल टू RHS आपण प्रूव्ह केलं याला. यानंतर बघा किती झाले आपले एक्झाम्पल्स ठीक आहे. चला हे पहिले जे काय आपण सॉल्व केले आहेत एवढे तुम्ही पहिले लिहून घ्या पुढचं तुम्हाला इकडे बघा काय काय लिहायचं आहे तुम्हाला हे एक प्रूफ आहे हे इझी आहे तुम्हाला आपण एकदम पटकन झालं होतं आपलं हे. आफ्टर दॅट दिस वन प्रत्येकाची व्हॅल्यू काढायची काढायलाच फक्त व्हॅल्यूला वेळ लागला आपल्याला अदरवाईज आन्सर सोपं आहे. व्हॅल्यू काढली काल जशा काढल्या होत्या तशा टाकून द्यायच्या टाकलं का डायरेक्ट आन्सर याला इम्पॉर्टंट मार्क करून ठेवा या टाईपला इम्पॉर्टंट मार्क करून ठेवा ठीक आहे. त्याच्यानंतर हे आपण बघितलं विच इज त्याच्यापेक्षा खूप जास्त इझी पटकन झालं उलट चला लिहून घ्या फास्ट